हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज खुशखुशीत खरड्यापासून मी आज पुरी बनवणार आहे, अगदी टेस्टी. चला तर मग कमी साहित्यामध्ये प्रथम पहिला मी मिरची भाजून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यात घातलेला आहे. लसूण 2 गड्डे घेऊन सोलून घेतलेला आहे. जिरं घातलेलं आहे आणि कोथिंबीर आणि मीठ पण घालायचं, कारण की लगेच बारीक होते म्हणून मीठ घालायचं. चला तर आता बिन पाण्याचं मिक्सर फिरवून घेऊया, पाणी वट्ट घालायचं नाही. चला तर मग हे बारीक करून झालेलं आहे माझं. आणि फक्त गव्हाच्या पिठाचं खरड्यापासून मी पुरी बनवणार आहे, अगदी झटपट. मिक्सर लावून खरडा तयार झालेला आहे माझं. आता मी परात घेतलेला आहे, ओवा घातलेला आहे, हळद 1 चमचा, चवीनुसार मीठ, खरडा झटपट बनवलेला आहे आपण. आणि गव्हाचं पिठाचं खरड्यापासून पुरी बनवणार, अगदी टेस्टी, 10 मिनिटात. गव्हाचं किंवा तुम्ही तांदूळचं बेसन पीठ हे पण घालू शकताय. फक्त गव्हाचं करणारचं ते पण करू शकताय आणि थोडं ज्वारी पण घालू शकताय. असं 3-4 नमुने तुम्ही पीठ मळून घालू शकताय. चला तर बघा, आता माझं एकजीव करणार मी आता. हळद, मीठ, थोडं वरनं पाणी घालून घ्या. जास्त गव्हाचंच पीठ घ्यायचं, तांदळाचं, ज्वारीचं, बेसनचं हे पीठ थोडं थोडं घ्यायचं, 1-1 चमचा. चला तर मग चांगलं आता छान पिकायला मळून घ्या. आणि वरनं कोथिंबीर पण चिरून ठेवलं असेल तर ते पण वरनं घालून घ्या. अगदी झटपट पुरी बनवायचे खरड्यापासून, टेस्टी, अगदी साधी सोपी रेसिपी. टिफिनला, पोरांच्या डब्यांना पौष्टिक. चांगलं मळून घ्या, घट्ट, खूप पातळ पण नाही, खूप घट्ट पण नाही, छान सॉफ्ट. थोडं हाताला तेल लावून घ्यायचं आणि चांगलं पीठ मळून घ्यायचं. हे बघा. आणि फार छोटे मुलं असेल तर फार तिखट करायचं नाही, आणि मोठे असेल तर मग तिखट करून खाऊ शकताय. खूप छान लागते चहासोबत पण, खूप थंडीच्या दिवसात पण आणि पावसात पण तुम्ही ही तिखट पुरी झटपट बनवून खाऊ शकताय. मळून झालेला आहे. आता मी गोळे करायला घेत आहे. आणि आता मी झटपट गोळे कसं दाखवणार आहे हे बघा. मोठा गोळा घेतलेला आहे मी आणि पिठाला लावून घेत आहे आणि झटपट आता वाटी उठवून मी बनवणार आहे. हे बघा, वाटी उठवून बनवणार आहे. आता लाटायला घेते मी. अगदी साधं सोपं आहे. फक्त तुम्ही गव्हाचं बी बनवू शकताय किंवा तांदळाचं, ज्वारीचं, बेसन पीठ वगैरे असलं तर 1-1 चमचा घालून बनवू शकताय. आवश्यकता असेल तर किंवा नसेल तर चालेल. आणि खालीवर चांगलं पीठ लावून मोठा गोळा घेऊन छानपैकी पलपूर जेवढा आहे तेवढं तुम्ही चांगलं गोल लाटून घ्या. आणि हे कसं सकाळच्या फास्ट आपल्याला खूप लवकर कामावरून बाहेर किंवा कामावर किंवा जॉबवर जाणार असेल ते हे झटपट आपण वाटी बनवून वाटीला घालून वाट्या उठवून गोल गोल आकाराच्याच फास्ट आपण करू शकतो. हे बघा, किंवा छोटे छोटे गोळे घेऊन सुद्धा तुम्ही भरभर लाटू शकताय. आणि हे पण नवीन पद्धत आहे छानपैकी. असं तुम्ही गोल गोल करून वाट्या उठवून फास्ट भरपूर तयार होतात आणि तुम्ही तळायला सुद्धा हे करू शकता. आता वाट्या उठवूसपर्यंत तुम्ही गॅसवर तेल घालून, तुम्ही कढई ठेवून गॅसवर तेल घालून तेल गरम होईपर्यंत तुम्ही हे वाट्या उठवून ठेवावं. चला तर बघा, मग आता हे मी एका पिलटीत काढत आहे.
झालेलं आहे माझं आणि तेल पण गरम झालेलं आहे गॅसवर. कढई ठेवलेलं आहे. हे बघा आता एक एक मी एकदम माझे गोल गोल आकाराचे झालेलं आहे. वाट्या उठवून तेल गरम झालेलं आहे आणि आता चांगलं एक बाजू भाजल्यानंतर दुसरी बाजू सॉफ्ट करून भाजून घ्या. हे बघा असं टुंब झालेलं आहे बघा छानपैकी. खालीवर चांगलं थोडंसं लाल कलर येऊपर्यंत चांगलं पुरीला भाजून घ्या. अगदी खरड्यापासून आपण बनवलेलं आहे. 10 ते 15 मिनटात हे पुरी झटपट गव्हाच्या पिठानं आणि मिक्स पिठाचं तुम्ही पण बनवू शकता. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. हे बघा कलर किती छान आलेला आहे आणि लाल थोडं झालेलं आहे. असं बघा छान कलर आहे. तांबूस कलर झाल्यानंतरच पुरी तव्यामध्ये काढून घ्या. हे बघा अगदी टेस्टी झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं? आणि तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकताय. हे बघा रात्री विरजण लावून दही बनवलेलं आहे तयारच आणि दह्यासोबत सॉससोबत चटणीसोबत तुम्ही पुरी खाऊ शकताय. तिखट पुरी अगदी टेस्टी केलेलं आहे. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. अगदी फुगली आहे आणि खूप छान झालेली आहे. बाय. माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.